जन्मा येवोनिया देखम, जन्मा येवोनिया देखम, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेनी सार्थक हो देहाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, शेषवर्णिता झाली सीमा, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. नाम तारक त्रिभुवनी, नाम तारक त्रिभुवनी, म्हणे नाम याची जनी, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनीला बुद्धाभम, जगननीत पानिम मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला स्कंदनं स्कंजनेत्रं, सदैव धवलहास्यं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरक्तं वरं पुण्डलीकाय धातु मुनीन्द्र, समागत्य तिष्ठं तमानन्दस्कन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पाण्डुरङ्गकरू प्रथमनमन, पाण्डुरङ्गकरू प्रथमनमन, पाण्डुरङ्गकरू प्रथमनमन, पाण्डुरङ्गकरू प्रथमनमन. पांडुरंग करू प्रथमनमन,
नमस्कारो नियाता तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुख्यवेश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो सद्गुरु परब्रह्म स्वरूपं विठ्ठल 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 जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताच्या अत्यंत असलेल्या अशा लाडक्या भक्त म्हणजे श्री संत जनाबाई महाराज यांचा 4 चरणांचा नामाचं महत्व सांगणारा गोड अभंग तुम्हा माय बापांच्या श्रोते सज्जनांच्या सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी परिहार देणं उचित ह्या न्यायानं अनंत कृपा सिंधू भगवान पांडुरंग पंढरीचा परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबराय व अखिल संतांना सुशोभित करणारे वारकरी संप्रदायाचे कलस्थानी असणारे तुकोबाराय अधिकरून सकळ संतांच्या कृपा आशीर्वादाने विश्व सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी म्हणजे श्री क्षेत्र सोनगिरी या ठिकाणी खरं सांगायचं झालं तर प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही सेवा माझ्यासारख्या बालक पामराच्या वाटेला आली तर कैलासवासी जिजाबाई देवराम लहाने आजींना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत असल्या निमित्तानं आपण सर्वजण इथं एकत्रित जमलो असून आजींच्या पश्चात असणारे यांचा मुलगा श्री संदीप देवराम लहाने त्यानंतर श्री राजेंद्र देवराम लहाने श्री शिवाजी देवराम लहाने त्यानंतर सून सौ अंजना संदीप लहाने सौ यमुना राजेंद्र लहाने सौ अर्चना शिवाजी लहाने आजींचा सुंदर असा हा परिवार आणि परिवाराला सोडून या आजी आपल्यातून गेल्या आजींच्या अमर आत्म्यास चिर शांती लाभो अशी भगवंताचरणी प्रार्थना करूया व ह्या परिवाराला झालेलं हे दुःख पेलण्यास ईश्वर त्यांच्या परिवारात शक्ती देव अशी देखील भगवंताचरणी प्रार्थना करूया व माझ्या अल्प अशा सेवेकडे आपण वळूया. विठ्ठल विठ्ठल जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. या अभंगामध्ये संत श्रेष्ठ जनाबाई महाराज काय सांगताय तर नरदेहाचं महत्व तुम्हा आम्हाला पटवून देताय. पण का हो जनाबाई महाराज सांगताय की या नरदेहारूपी गावाला जर आपण जन्माला आलोय तर नरदेहाचं सार्थक तुम्हा आम्हाला करायचंय. पण का हो जनाबाई या नरदेहाचं सार्थक होईल तरी कशाने तर जनाबाई महाराज सांगतात भगवंताच्या नामाने या नरदेहाचं सार्थक होणार आहे. पण का हो जनाबाई भगवंताचे तर अनेक नाम आहेत आम्ही कोणतं नाव घ्यायचं अनंत वेशे अनंत रूपे देखले म्या त्यासी अनंत रूपे अनंत वेशे देखले अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी अनंत रूपे अनंत वेशे देखले म्या त्यासी बाप रुक्मा देव रखून बानली कैसी देखिला माय देवंत देव देखिला माय देवंत देव किंवा तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरुणी प्रार्थना करीत असे. जनाबाई महाराज सांगताय तुम्ही कुठलाही नाम घ्या कोणत्याही देवाचं नाव घेतलं तरी तुमच्या आमच्या नरदेहाचं काय होणार आहे सार्थक होणार आहे. पण का हो जनाबाई आता यावर जर उदाहरण द्यायचं झालं तर जशी एक आदिवासी बाई तिचा व्यवसाय काय
मासे खेकडी घेऊन बाजारात विकायला बसणं. परंतु एक दिवस असा येतो की तिला मासेही सापडत नाही आणि खेकडीही सापडत नाही. म्हणून ती एका दगडी रानात जाते आणि विंचूच धरून आणते. दगडी रानात गेल्यावरती उचलला दगड घेतला विंचू का टाक टोपल्यात, उचलला दगड घेतला विंचू का टाक टोपल्यात, असे टोपलीवर विंचू ती बाई गोळा करते आणि कुठं घेऊन बसते? बाजारामध्ये. बरं मला सांगा, बाजारामध्ये एक गिऱ्हाईक असतं का? एक असतं? नाही. अनेक गिऱ्हाईक असतात. लोक येतात, किंमत विचारतात आणि पुढे जातात, येतात, किंमत विचारतात आणि पुढे जातात. परंतु एक हुशार मनुष्य येतो, त्या बाईला विचारतो, का हो बाई, या मोठ्या विंचवाची किंमत काय? बाई सांगतात, भाऊ फक्त 5 रुपये. बरं या लहान्या विंचवाची? म्हणे फक्त 5 रुपये. या मधल्या विंचवाची? म्हणे फक्त 5 रुपये. घेणारा बाकी हुशार होता, तो त्या बाईंना प्रश्न करतोय, का हो बाई, साईज बाकी लहान मोठी आणि तुम्ही किंमत मात्र एकच सांगताय? त्या बाईचं उत्तर घरी घेऊन जा. भाऊ कोणताही घ्या, ठणका बाकी एकच. तसंच तुम्ही भगवंताचं कोणताही नाव घ्या, तुमच्या आमच्या नरदेहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तिसऱ्या चरणात जनाबाई महाराज सांगताय की या भगवंताच्या नामाचा महिमा एवढा मोठा आहे की शेषाच्या एक जिव्हाच्या 2 जिव्हा झाल्या. शेवटी त्याला भगवंताचं पलंग होऊन बसावं लागलं. म्हणून या दुःखमय संसारातून, या दुःखमय भवसागरातून जर तुम्हा आम्हाला पैल तीराला जायचे असेल तर आपल्याला काय करायला लावलंय? भगवंताच्या नामाची होडी करायला लावली. मग बघा, होडी करायला लावली. मग तुम्ही म्हणाल, ताई होडी करायची म्हणजे ती होडी करायची का पाण्यातली? तर नाही. संतांचं बोलणं हे पारिभाषिक असतं. ज्या ठिकाणी वाचार्थ लागत नसे त्या ठिकाणी लक्षार्थ लावावा, म्हणजे काय लागतो? अर्थ लागतो. मग बघा, यावर उदाहरण द्यायचं झालं तर एकाची आई आजारी असते. तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टरला सांगतो, डॉक्टर माझी आई फार आजारी, एखादं टॉनिक औषध वगैरे असेल तर तेवढं माझ्या आईला द्या. डॉक्टर एक टॉनिकची बाटली देतात आणि सांगतात, औषध हलवून झोपली की काय? जागे ना? मग बोला. औषध हलवून पाजा. हा जाताना 4-5 जण बरोबरच घेऊन जातो. 2 जण धरता हात आणि 2 जण धरता पाय. जो म्हातारी हलवता की म्हातारी हलवता म्हातारी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीचा अर्थ कळतो ना? हा. म्हातारी मरते. आजूबाजूला चर्चा होते, लोक गोळा होतात. पोलिसही येतात घरी. म्हणे, काय रे बाबा, तू म्हातारी मारलीस? नाही म्हणे, मी म्हातारी मारली नाही, मला डॉक्टरने सांगितलं. डॉक्टरांना घरी बोलावण्यात येतं. डॉक्टरांना विचारतात, का हो म्हणे पेशंटला असे उपाय सांगता? नाही म्हणे. हा माझ्याकडे आला, हा मला म्हणाला माझी आई आजारी आहे, एखादं टॉनिक औषध वगैरे असेल तर द्या. मी त्याला टॉनिकची बाटली दिली आणि सांगितलं, औषध हलवून पाजा. या ना घरी जाऊन. म्हातारीच हलवली, त्यात माझी काय चूक? नाम तारक त्रिभुवनी आणि म्हणे नाम याची जनी. हा झाला आजच्या अभंगाचा सरळ अर्थ. या झाला ठळक बातम्या. आता उरलेल्या वेळात हवामानाचा अंदाज घेऊ. विठ्ठला 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 विठ्ठला. तर आज या कीर्तन रूपी सेवेकरिता ज्यांची उपस्थिती लाभली असे आमचे विनेकरी बाबा. खरं सांगायचं झालं तर याच ठिकाणी हा माझा कीर्तनाचा 2रा वेळ. समस्त गावकऱ्यांचं माझ्यावर असणारं प्रेम, लहानी परिवाराचं माझ्यावर असणारं प्रेम, त्यानंतर हरिभक्त परायण गुरुवर्य ज्यांच्यामुळे महाराष्ट्र फिरू शकते व ज्यांच्यामुळे समाजामध्ये ताटबाणेनं बोलू शकते असे आदरणीय हरिभक्त परायण तात्याबा महाराज बोराडे बाबांच्या आशीर्वादाने व समस्त गावकऱ्यांच्या प्रेमाने ही सेवा माझ्याकडे आली. त्यानंतर आमचे मोहन काका आज येऊ शकले नाही, कारण नाही माहीत. आले का? कारण आल्या काही येऊन भेटले नाही ते मला, त्याच्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानते. त्यानंतर आमचे मृदुंगाचार्य असं काका ऐकायला कमी मला वयामानाप्रमाणे होतं, थोडं स्वरात बोला.
संतोष महाराजसाठी दादाही इथे आले, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर आमच्या आसावरी ताई असतील, आमच्या ईश्वरी ताई असतील, इथलं समस्त गावातलंच भजनी मंडळ, त्यानंतर आमचे संजय महाराज, अमोल महाराज, सर्वजण इथं आलात. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर मराठी कीर्तन यूट्यूब चॅनल हे नाव सर्च केलं तर प्रत्येक प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्रातले कीर्तन दिसतील. आमचे निखिल दादाही एका फोनवर इथं शूटिंगसाठी आले. दादांचेही मनापासून आभार व्यक्त करते. त्यानंतर सिस्टीमही खूप छान आहे. दादा नाव माहीत नाही, नाहीतर म्हणाल माझं नाव ताईने घेतलं नाही, मी सिस्टीमच बंद करून टाकू, तुझं चालू दे केवर आहे. पण असं नको व्हायला. दादांचेही मनापासून आभार व्यक्त करते. सर्वांचं नाव घेणं मला शक्य नाही आणि सर्वांचं नाव मला माहीतही नाही. आमचे शिवाजी बाबाही आले, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. सगळ्यांचं नाव घ्यायचं तर एकच नाव घेते. भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर फूल वाहते वाकून, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर फूल वाहते वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेते माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा मान राखून, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा मान राखून. विठ्ठल जन्मा येऊन या देख, जन्मा येऊन या देख, करा देहाचे सार्थक, वाचे नाम विठ्ठलाचे, तेने सार्थक हो देहाचे. या पूर्ण विश्वाचा जर आपण विचार केला तर हे पूर्ण विश्व 3 प्रकारचं आहे. यात 3 प्रकार पडतात. मग कोणते प्रकार? स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. तसेच पाताळाचे 7 प्रकार पडतात, स्वर्गाचे 21 प्रकार पडतात आणि ज्यामध्ये प्रकारच नाही त्याला मृत्यूलोक असं म्हणतात. परंतु सर्वात श्रेष्ठ मोक्ष मिळवण्याकरिता हा मृत्यूलोकच मानला गेलाय. या मृत्यूलोकापासून जर वरून स्वर्गाचा विचार केला तर स्वर्गामध्ये उत्तम प्रकारचे भोग आहे. भोगे रोगे जोडून या दिले आणि काम. मात्र या मृत्यूलोकात उत्तम प्रकारचे भोग नाही, तरी देखील मृत्यूलोक कसा सांगितला गेलाय? श्रेष्ठ सांगितला गेलाय. बघा, स्वर्गामध्ये रंभासारख्या पर्याय आहेत. मृत्यूलोकात जर विचार केला तर मिसरी लावणाऱ्या अप्सरा. स्वर्गामध्ये कल्पतरूचे बगीचे आहेत. मृत्यूलोकात जर विचार केला तर येड्या बाबळी. स्वर्गामध्ये प्रत्येक गोष्ट ही उत्तम प्रकारची आहे, परंतु तरी देखील स्वर्गापेक्षा खाली पाताळापेक्षा हा मृत्यूलोक का श्रेष्ठ मानला गेलाय? तर बघा, स्वर्गामध्ये अमृत प्यायला आहे आणि या मृत्यूलोकात अमृततुल्य टी म्हणजे चहा. स्वर्गामध्ये सगळ्याच गोष्टी असून अमृत प्यायला असताना सुद्धा स्वर्गामध्ये जाऊन बघितलं तर 400 वर्षांपर्यंत देखील माणसं हे तरुणच राहतात. म्हणून त्यांना भगवंताचं नामस्मरण करून मोक्षाची प्राप्ती करून घेता येत नाही. जर 400 वर्षांपर्यंत तारुण्यात राहतात तर मोक्षाला कधी जातील? त्यामुळे स्वर्गापेक्षा स्वर्गाचा प्रकार संपला. इथून खालचा लोक म्हणजे कोणता? पाताळ लोक. पाताळात काय असतं? लोह, लोष्ट, तरु, पाषाण. हे सगळं पाताळ योनी असल्यामुळे दगडाचे कधी भजन चालत नाही. मग पाताळातही मोक्ष मिळवता येत नाही, स्वर्गातही मोक्ष मिळवता येत नाही. मग मोक्ष मिळवण्याकरिता हा मृत्यूलोक श्रेष्ठ मानला गेलाय. त्याच प्रकारे या मृत्यूलोकात भारतामध्ये महाराष्ट्र हे राज्य आहे आणि या मृत्यूलोकात तुम्ही आम्ही जन्माला आलोय तर हे असंच आलो का? नाही, तर तुमची आमची अनेक जन्मांची पुण्याई आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली,
पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपली जन्मजन्मींची पुण्य ये तेव्हा आपल्याला या मृत्यू लोकात जन्म मिळालाय आणि या मृत्यू लोकांमध्ये देखील महाराष्ट्र राज्य हे सर्वात श्रेष्ठ मानलं गेलंय. या महाराष्ट्रामध्ये मातेच्या अंतःकरणावर प्रेम करणारी माणसं आहे, धार्मिक सामाजिक कार्य करणारी माणसं आहे. याच महाराष्ट्रामध्ये पतिव्रता स्त्रिया आहेत. इतर देशांमध्येही अनेक स्त्रिया असतील, अगदी गोऱ्या 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 पण त्यांच्या ठिकाणी सुसंस्कृती असेलच असे नाही. म्हणून याच महाराष्ट्रामध्ये मातेच्या अंतःकरणावर प्रेम करणारी काय आहेत माणसं आहेत, धार्मिक सामाजिक कार्य करणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये राहतात. याच महाराष्ट्राचा जर विचार केला तर एका ग्राम्य कवीने म्हटलंय, प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा महान. हा महाराष्ट्र देश एकदम ही महाराष्ट्र भूमी एकदम महान आहे की याच महाराष्ट्रामध्ये चंद्रभागेसारखं तीर्थ आहे, पुंडलिकासारखा संत आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या नद्या आहेत. मग कोणत्या नद्या की ज्या नदीमध्ये ज्या तीर्थामध्ये स्नान केल्याबरोबर यमाचा संबंध राहत नाही. कुशावर्ता करिता स्नान त्यासी कैलासी राहण. इथली दुसरी नदी की ज्या नदीला नुसतं डोळ्याने बघितलं तरी सर्व पाप नाहीसे होतात. दृष्टी पडता ब्रह्मगिरी आणि तया नाही यमपुरी. असे अनेक प्रकारच्या नद्या याच महाराष्ट्रामध्ये. म्हणून महाराष्ट्र काय सांगितलंय, उत्तम सांगितलं गेलाय. चंद्रभागेसारखं तीर्थ, पुंडलिकासारखा संत, वारकऱ्यासारखा पंथ आणि रामकृष्ण हरी सारखा मंत्र फक्त याच महाराष्ट्रात. येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते. येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळ पावन देश, येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेते, येथे हरीचे दास जन्म घेते. एवढा हा महाराष्ट्र श्रेष्ठ सांगितला गेलाय. मग ज्यांचा आज आपण सेवेकरिता निवडलेला अभंग आहे अशा श्री संत श्रेष्ठ जनाबाई महाराज, त्या जनाबाई देखील याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्या. मात्र माझ्या जनाबाई महाराज भगवंताच्या अत्यंत अशा लाडक्या भक्त होत्या. त्या जनाबाई नामदेवरायांच्या घरचे सर्व कामे करायच्या. धुणी, भांडी घासणी, झाडलोट करणे आदी करून सगळे कामे करायच्या. आणि त्या जनाबाई काम करत असताना माझ्या नामदेवरायांचं कुटुंब हे 14 जणांचं असल्यामुळे नामदेवाच्या घरे 14 जणे स्मरती हरी, 14 जणे स्मरती हरे, 14 जणे स्मरती हरे. नामदेवाच्या घरी 14 जणे स्मरते हरी, 14 जणे स्मरते हरी, 14 जणे स्मरते हरी. नामदेवरायांचं कुटुंब 14 जणांचं असल्यामुळे माझ्या जनाबाईला नामदेवरायांच्या घरची सगळी कामे करायला लागायची. त्याच प्रकारे जनाबाई जर शेण गोळा करायला गेल्या तर स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा यायचे आणि माझ्या जनाबाईला काय करू लागायचे, जनी जाय सेनासी उभा आहे तिच्या पाठी, 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 उभा आहे तिच्या पाठी. त्याच जनाबाईने गौऱ्या गोळा करून गौऱ्यांचं जर गाठोडा बांधलं तर माझ्या पांडुरंगानं काय करावं, मोठ उचलून
जनाबाई हा माझ्या जनाबाईंचा अधिकार होता. एकदा त्याच जनाबाई पहाटे 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावर उठून जात्यावर दळण दळायला बसल्या आणि माझ्या भगवंताच्या गोड अशा ओव्या आणि अनुवाद गात होत्या. आता बघा, समजा म्हटले, आत्ताची जनाबाई जर पहाटे 4 वाजता दळण दळायला बसलीच तर भगवंताच्या अनुवाद गातील का? पहाटे 4 वाजता जाऊ द्या, 8 वाजता तर उठू द्या. बरं ठीक आहे. पूर्वी वासुदेव यायचे, पांगुळ यायची उठवायला. वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला 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 वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला 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 वासुदेवाला, जपाच्या पारी हरिनाम बोला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला, वासुदेवाला हो वासुदेवाला. बघा, पूर्वी वासुदेव यायचे, पांगुळ यायचे. बरं ठीक आहे, ते पण जाऊ द्या. पूर्वी कोंबडा आरवायचं, कोंबड माहिती का? माहिती का नाही? आता तर कोंबड आरवत नाही, कारण खाणाऱ्याने ठेवलंच नाही. मग आता कोंबडाही आरवत नाही ना, वासुदेव पांगुळ येतं. मग आता उठवतो कोण हो? इकडे येतं वाटतं. ए पाववाले रोज सकाळी येतं आणि गागत सुटतं. त्याच प्रकारे आत्ताची जनाबाई सर समजा जात्यावर दळण दळायला बसलीत तर ती आपलं भगवंताचं अनुवाद गातील का? भगवंताच्या ओव्या गातील का? हो की नाही? नाही म्हणताय. मग काय गाणार? त्या तर आपलं माहेरचं गुणगान गाणार. कारण पूर्वीची जनाबाई जर जात्यावर दळायला बसली तर स्वतः पांडुरंग परमात्मा यायचे आणि माझ्या जनाबाईला दळण दळू लागायचे. आता आपले पती देवता येऊ द्या. मग आत्ताची जनाबाई जर जात्यावर बसलीच तर ती आपल्या माहेरचा गुणगान गाणार. ज्यांचा आज आपण अभंग सेवेकरिता निवडलेला आहे त्या जनाबाईंचा अधिकार काय होत्या? माझ्या जनाबाई एकदा स्नानाकरिता बसल्या, मात्र पाणी नव्हतं माझ्या जनाबाईंकडे इसनायला. माझ्या जनाबाईनं देवाला सांगावं, ए देवा, अरे मला पाणी नाही रे इसनायला, पाणी घेऊन ये. तुम्ही आपल्या पती देवाला सांगून पहा बरं. नाही खाली झेंड्यांवर दांडा करून आणल्या तर काय? त्यात भगवंताने जनाबाईला पाणी आणून द्यावं, पण पाणी आणण्याच्या ऐवजी जनाबाईची माझ्या भगवंताने मस्करी करावी. गार पाणी आणून द्यायच्या ऐवजी अत्यंत असं कडक पाणी माझ्या जनाबाईला त्या देवानं आणून द्यावं आणि जनाबाईनं डोक्यावर घ्यावं, चटके बसावे आणि जनाबाईला वेदना झाल्या. मग बाकी माझ्या जनाबाईनं पांडुरंगाला शिव्या द्यायला सुरुवात केली. मग शिव्या काय होत्या? विट्या अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, तुझी रांडरंडकी झाली. मूळ मायेच्या कारट्या, मूळ मायेच्या कारट्या, जन्म सावित्री चुड्याला आली, तुझे गेले रे मडे, तुला पाहुरी काळ रळे, आणि उभी राहुनी अंगणी शिव्या देती ती दासी जनी. हा माझ्या जनाबाईचा अधिकार होता. आणि त्याच जनाबाई या नरदेहाचं महत्व सांगताय की माणूस किती दिवस जगला याला महत्व नाही, तर त्यानं जगून काय केलं याला महत्व आहे. 1400 वर्ष चांगदेवराय जगले,
मात्र ते किती दिवस जगले याला महत्व नाही, तर त्यांनी जगून काय केलं याला महत्व आहे. 16व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी गीता हा ग्रंथ अवघ्या जगाला पटवून दिला. त्यानंतर 16व्या वर्षी माझ्या ज्ञानोबा रायांनी अवघ्या जगाला ज्ञानेश्वरी सांगितली. छत्रपती शिवरायांनी 16व्या वर्षी तोरणागड जिंकला. आपण किती दिवस जगलो याला महत्व नाही, मात्र जगून आपण काय केलं याला महत्व आहे. बघा, त्याच प्रकारे या दुर्लभ अशा नरदेहाला आम्ही जन्माला आलोय. मग जनाबाई महाराज सांगताय की या नरदेहाला जर आपण जन्माला आलोय ना, तर मग आपण नरदेहाचं सार्थक करायचंय. परंतु बघा, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव माना, तुम्ही वासुदेव वासुदेव माना, तुम्ही वासुदेव वासुदेव माना, तुम्ही वासुदेव वासुदेव माना. तुम्ही वासुदेव माना, तुम्ही वासुदेव माना, तुम्ही वासुदेव माना, तुम्ही वासुदेव माना. नरदेह दुर्लभ जाना. मग किती दुर्लभ आहे हा नरदेह, तर हा नरदेह एकदा मिळालाय. पण बघा, हाच नरदेह काहींना मिळालाय, परंतु काहींना कळाला नाही. काहींना कळालाय तर काहींना मिळाला नाही, आणि काहींना मिळालाही नाही, काहींना कळालाही नाही. पशु पक्ष्यांना हा नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. म्हणून गाढव कीर्तनाला येत नाही, कुत्रे कीर्तनाला येत, डुकर कीर्तनाला येत. मग कीर्तनाला कोण कोण येत कोण कोण येत नाही ते तुम्हीच ठरवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. परंतु बघा, त्या स्वर्गातील देवांना हा नरदेह मिळाला नाही, परंतु कळालाय. म्हणून ते स्वर्गातील देव त्या भगवंताकडे इच्छा व्यक्त करताय, हे परमेश्वरा, हे माय बापा, आम्हाला त्या मृत्यू स्वर्गीचे आम्हाला इच्छिताचे देवा, मृत्यू लोकी बाबा जन्मा, मृत्यू लोकी बाबा जन्मा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताचे देवा, मृत्यू लोकी बाबा जन्मा, मृत्यू लोकी बाबा जन्मा. हे परमेश्वरा, हे माय बापा, आम्हाला त्या मृत्यू लोकामध्ये जन्माला घाल. परंतु बघा, आम्हाला हा नरदेह मिळालाय, परंतु कळालाय का नाही. आपल्याला जर हा नरदेह कळाला असता तर आपण दारू प्यायलो नसतो, मांसाहार केला नसता, पत्ते खेळले नसते, जुगार केला असतं का नाही. परंतु आम्हाला हा नरदेह मिळालाय, परंतु कळाला नाही. एक राजा आणि प्रधान रस्त्यानं चालत असताना त्या राजाला आणि प्रधानजीला एक उघडा मेंढपाळ मेंढ्या चालत असताना दिसतो. हातामध्ये काठी, गुडघ्यापर्यंत धोतर. त्या राजाला त्याची दया येते. आता राजाचं अंतकरण हे मातेच्या अंतकरणासारखं दयाळू असतं. मग त्या राजाने प्रधानजीला सांगावं, जा आणि आपल्या राज्यातून एक शालजोडी घेऊन या. प्रधानजी जातात आणि शालजोडी घेऊन येतात. त्या राजाला म्हणतात, हे घ्या शालजोडी. राजा सांगतो, मला नाही, ती त्या मेंढपाळाला नेऊन द्या. पण का हो राजा सरकार, त्या मेंढपाळाला त्या शालजोडीचा काय उपयोग? काही नाही म्हणे, त्याला पांघरण्यासाठी काही नाही, म्हणून तुम्ही त्याला नेऊन द्या. आता बघा, प्रधानजी जातात, त्या मेंढपाळाला ती शालजोडी देतात, आणि कशासाठी दिलेली असते? पांघरण्यासाठी. तो मेंढपाळ काय करतो, ती शालजोडी घेतो, गवताच्या कुसळात टाकतो, त्याच्यावर दोन पाय बुट्टाचे पाय देऊन उभा राहतो. आता खरं सांगा, त्या मेंढपाळाला ती शालजोडी मिळाली की कळाली? मिळाली. परंतु कळाली का नाही? काय पाहता माझ्याकडे, आपली तीच अवस्था आहे. आपल्याला देखील हा नरदेह मिळालाय, मात्र कळालाय का नाही? कळाला. मग जनाबाई महाराज काय सांगता, या नरदेहाला जर तुम्ही जन्माला आलाय तर या नरदेहाचं सार्थक करा. अभंगाचं प्रथम जन्म येऊनी या देखा आ
जनाबाई महाराज सांगता या नरदेह रूपी गावाला आम्ही जन्माला आलोय तर या नरदेहाचं काय करा सार्थक करा. कारण हा नरदेह कसा आहे दुर्लभ नरदेह आहे की एकदा की हा नरदेह गेला की तो पुन्हा मिळणे शक्य नाही. मग किती दुर्लभ आहे हा नरदेह. दुर्लभो ही मनुष्य देह देही ना क्षण भंगुरा. किती नरदेह दुर्लभ आहे बघा. एका राजाचे पोट दुखू लागले. त्यांना सेवकांना बोलवावं सेवकांना सांगावं की जा आणि एका वैद्यांना घेऊन या. आता सेवक असतात ते सांगितले कामे करावे सेवके. बघा सेवक पळत जातात आणि वैद्यांना बोलावून आणतात. मात्र वैद्य आल्यावर राजाची नाडी तपासतात आणि सांगतात उपचाराकरिता एक जिवंत कावळा पकडून आणावा लागेल. आता बघा राजाही दृष्टांतातला सेवकही दृष्टांतातली वैद्यही दृष्टांतातला आणि कावळाही दृष्टांतातला. त्याच्यामुळे कोणीही मनावर घ्यायचं नाही. बघा सेवक पळत जातात आणि वैद्यांना बोलवून आणल्यावरती वैद्याने सांगितल्याप्रमाणे परत तो जिवंत कावळा पकडण्यासाठी सेवक त्या राज्यातून बाहेर पडतात. मात्र फिरत असताना एका नदीमध्ये एक आंधळ काय करताना दिसतो आंघोळ करताना दिसतो. पण तो आंघोळ कसा करायचा खाली बुडी मारायचा वर उठला की हाताने टाळी वाजवायचा. असं करता करता त्या आंधळ्याच्या हातामध्ये एक जिवंत कावळा फसतो. आता हा सर्व प्रकार ते राजाचे सेवक बघतात. ते सेवक विचार करतात की अरे आपलं काम आता इथंच झालं. ते सेवक त्या आंधळ्याला सांगतात ए आंधळ्या तुझा कावळा देतो का. आता आंधळे फार हुशार असतात. त्यांना दिसत जरी नसलं तरी ते एवढे पण येडे राहते असं काही नाही. तर आंधळा विचार करतो की हे नक्कीच राजाचे सेवक दिसतंय. मग तो आंधळा म्हणतो माझा कावळा काय तुम्हाला फुकट वाटला का. आता सेवकांना कुठं खिशातून द्यायचे राहत्या राज्यातूनच द्यायचे राहता. त्यामुळे ते सेवक सांगतात की ठीक आहे म्हणे तुला 500 रुपये देतो कावळा दे. आता हा आंधळा विचार करतो दिवसभर आपण मंदिरात बसतो साधे कोणी 5 रुपये देत नाही इथं 500 रुपये भेटतात. वाढतं ना त्या आंधळाच्या अपेक्षा. आंधळा म्हणतो जमणार नाही माझा कावळा काय तुम्हाला 500 रुपयाचा वाटला नाही म्हणे जमणार नाही. ठीक आहे म्हणे 5000 देतो म्हणे जमणार नाही. 5 लाख देतो म्हणे जमणार. अरे 5 कोटी देतो. आता आंधळा विचार करतो की आता कावळा द्यायला हरकत नाही. महाराज तो आंधळा कावळा बगलेट ठेवतो आणि करतो ना पैसे घ्यायला हात पुढं. मला सांगा तो कावळा काही बसून राहील का नाही. तो जिवंत कावळा होता तो उडून गेला. मात्र ते सेवक सांगताय ए आंधळ्या तुझा कावळा जर आम्हाला भेटलाच नाही तर तुला पैसे कसले द्यायचे. पावला दे कागटाली नवे नगडे उपाय घडवालो नगडे उपाय घडवालो. पावला दे कागटाली नगडे उपाय घडवाले नगडे उपाय घडवाले. सेवक सांगतात ए आंधळ्या तुझा कावळा जर आम्हाला भेटलाच नाही तर तुला पैसे कसले द्यायचे. तो आंधळा सांगतो 5 मिनिटं थांबा 5 मिनिटात कावळा पकडून देतो. आता खरं सांगा हाच काय याचा बाप जरी 8 दिवस नदीत टाळ्या वाजवत बसला याच्या बापाला तरी कावळा सापडेल का नाही. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या प्रकारे तो जिवंत कावळा परत पकडून आणणं दुर्लभ होतं. एकदा गेलेला कावळा जसा परत मिळू शकत नव्हता त्याच प्रकारे आम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय. जसा हा नरदेह दुर्लभ आहे तर हा नरदेह एकदा गेला की तो परत मिळणार नाही. म्हणून आपण त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. जनाबाई महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांग वाचे नाम विठ्ठलाचे वाचे नाम विठ्ठलाचे वाचे
देवाचे जैनाबाई महाराज सांगताय की त्या पांडुरंगाच्या नावाने या नरदेहाचं सार्थक होणारे वाचे नाम विठ्ठलाचे जो हा देवांचाही देव आणि बळीया माझा पंढरीराव जो देवांचाही देव भगवान पांडुरंगा परमात्मा आहे त्याच्या नामाने तुमच्या आमच्या नरदेहाचं काय होणार आहे सार्थक होणार आहे. परंतु बघा आपला वार आला की भक्ती बदलते आणि देव बदलतो. मग त्या वाराच्या आणि देवाच्या बदलण्याने तुमच्या आमच्या नरदेहाचा सार्थक होणार आहे का हो? नाही. जसं की सोमवार आला की लगेच शंकराची भक्ती शिव बोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाया माझे चित्ती. सोमवार गेला रे गेला की लगेच शंकराला दंडापासून जय हरी. लगेच मंगळवार आला की लगेच देवीची भक्ती. अनादि निर्गुण प्रगटली भवानी आदि निर्गुण प्रगटले भवानी मोमसासुर मर्दना लागुनी मोमसासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया जाडणी तापाच्या करावया लागुनी भक्त लागी तू पावसी निर्वाणी पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे मंगळवार गेला रे गेला बुधवार आला की लगेच विठ्ठलाची भक्ती. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. बुधवार जाऊ द्या लगेच गुरुवारी दत्ताची भक्ती. दत्त गेला गुरुवार गेला की शुक्रवारी लगेच देवीची भक्ती. त्यानंतर शनिवार आला हे दुःख भंजना मारुती नंदना सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार मेरी पुकार पवन सुत विनती शनिवार गेला की लगेच रविवारी खंडूरायाची भक्ती. जर वारानुसार आपली भक्ती बदलते वारानुसार आपले देव बदलताय कसा आपल्याला नामाचा महिमा समजणार आहे कसा आपल्या नरदेहाचं सार्थक होणार आहे. परंतु बघा जैनाबाई महाराज सांगताय की त्या शेषाला सुद्धा भगवंताच्या नामाच्या महिमाचं वर्णन करता आलं नाही तर तुम्ही आम्ही कोण. त्या शेषाच्या सुद्धा एक जिव्हाच्या दोन जिव्हा झाल्या. जैनाबाई महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात महिमा ऐसा नामाचा 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 शेषवर्णिता झालीची मा शेषवर्णिता झालीची
बघा एकदा नळ नीळ सुग्रीव जामवंत व हनुमंतराय सेतुबंधनाचं काम चालू असताना काय करत होते तर एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म असे अक्षर लिहून ते दगड पाण्यात टाकत होते. मात्र बघा हनुमंतरायांनी जे राम अक्षर लिहून दगड पाण्यात टाकलेले होते ते दगड मात्र पाण्यावर तरत होते. हा सगळा प्रकार प्रभू श्री रामचंद्रांनी बघितला आणि हनुमंतराय तिथून निघून गेल्यावर प्रभू श्री रामचंद्रांना अभिमान वाटला की अरे आपल्या नावाने दगड पाण्यामध्ये तरताय, आपण जर असं करून बघितलं तर. प्रभू श्री रामचंद्र आले, एका दगडावर राम अक्षर लिहिला, एवढा मोठा दगड घेतला, राम अक्षर लिहून तो दगड कुठे टाकला? पाण्यात टाकला. परंतु तो दगड मात्र पाण्यामध्ये बुडाला. प्रभू श्री रामचंद्रांना वाटलं हा दगड थोडा मोठा झाला असेल म्हणून अजून थोडा छोटा दगड घेतला, त्याच्यावरही राम अक्षर लिहिलं आणि तो दगडही पाण्यात टाकला आणि तो दगडही बुडाला. छोटे छोटे दगड पाण्यात टाकत गेले, मात्र एकही दगड त्या रामचंद्रांचा तरला नाही, प्रत्येक दगड बुडाला. आता बघा एखादा तरुण जर समजा 100च्या स्पीडने गाडी चालवत भर चौकात जाऊन पडलाच, पडू नाही पण पडलाच, तो हे पाहिल का मला किती लागलं? शक्यच नाही. मला कोणी पाहिलं का? प्रभू श्री रामचंद्रांनी तेच केलं. आपल्या भक्तांचे दगड पाण्यात तरले ना, आपले तरले नाही. केवढा मोठा अपमान हो. त्यांनी मागं वळून पाहिलं की आपल्याला कोणी पाहिलं का? तर माग साक्षात हनुमंतराय उभे होते. मात्र त्या प्रभू श्री रामचंद्रांनी विचारलं, हनुमंतराया तुम्ही केव्हा आलात? हनुमंतरायाने सांगितलं, देवा तुम्ही जेव्हा पहिला 6 मारला ना तेव्हा चालू म्हणे मी. तर प्रभू श्री रामचंद्रांनी विचारलं, देवा हनुमंता आहोत माझ्याच नावाचा दगड तुम्ही पाण्यात टाकला, तो मात्र तरला आणि मी टाकलेला दगड मात्र बुडाला. तेव्हा हनुमंतरायाने उत्तर दिलं, तुझ्या नामाचा मये तुझं कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आवा जन्म गोडया तुझ्या नामाचा महिमा तुझं कळे मेघ श्यामा, तुका म्हणे आवा जन्म गोडया हे देवा अरे तुझ्या नावाचा महिमा तुला कधीच समजणार नाही. पण बघा भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताला नाही समजला म्हणून स्वतः सरस्वती माता क्षीरसागर आणि मेरू पर्वताची शाई कालावून स्वतः सरस्वती माता कल्पवृक्षाच्या फांदीने भगवंताच्या नामाच्या महिम्याचं वर्णन करत बसल्या, तरी देखील भगवंताच्या नामाच्या महिम्याचं वर्णन होऊ शकलं नाही. कल्पवृक्षाची फांदी काय सोपी वाटली का? जे जे इच्छा करू ते ते पुरविता कल्पतरू, जी इच्छा मनात आली ती इच्छा ते कल्पतरूचं झाड पुरवतंय. बघा एकदा एक मनुष्य भर उन्हामध्ये लाकडं तोडून आला आणि एका झाडाखाली जाऊन बसला. नेमकी ते झाड होतं कल्पवृक्षाचं. मात्र थकलेला होता तो बिचारा, म्हणून त्यानं मनात काय विचार केला की अरे इथं जर थोडं पाणी प्यायलं असतं तर पाणी पिता आलं असतं, तहान भागली असती. लगेच बिस्लरीची बॉटल तयार. झाड कसलं होतं? कल्पवृक्षाचं. आता त्यानं विचार केला पाणी तर पिलोय, भूक लागली, काम करून आलोय, भूक लागली तर काहीतरी थोडी मिरची भाकर असती तर पोटा पाण्याची काहीतरी सोय झाली असती. म्हणून त्या ठिकाणी तिथं पंचपक्वानाचं अन्न तयार. आता भोजन केल्यावर झोप ही सगळ्यांना लागते, पण त्यानं विचार केला इथं जर थोडं पोतं असतं तर अंग टाकलं असतं. मोठा कॉट तयार. बरं कॉटवर पडला. आता माणूस झोपल्यावर निवांत काहीतरी विचार करतच असतो. यानं विचार केला, पाणी मागितलं, बिस्लरी तयार. अन्न मागितलं, पंचपक्वानाचं अन्न तयार. पोत मागितलं तर इथं कॉट तयार. इथं भूत तर नसेल ना? महाराज ते भूत उशाचीच जाऊन बसलं ना. बरं आता यानं एवढा गप बसावा ना. आज काय एकादश. आता यानं गप बसावा ना तर गप नाही बसणार. ये भूत मला खाणार तर नाही. त्या भूताने थावापासून एखादं सोडले. विठ्ठल विठ्ठल तर सांगायचं तात्पर्य एवढंच की ते कल्पवृक्षाचं झाड काही साधा सुद्धा नव्हे, तर जी इच्छा मनात आणू ते इच्छा ते कल्पवृक्षाचं झाड पुरवत असेल तर त्या
झाडाच्या फांदीने स्वतः सरस्वती माता भगवंताच्या नामाच्या महिम्याचं काय करत होत्या, वर्णन करत होत्या. पण बघा, भगवंताच्या नामाच्या महिम्याचं वर्णन, भगवंताच्या नामाचा महिमा एवढा मोठा आहे की आपले अनंत असे पापाच्या राशीच्या राशी जळून क्षणात काय होता, खाक होता. तुम्ही म्हणाल ताई एवढंच ते नाव आणि पापाच्या राशी कुठं जळणार कशा, तर बघा एक अमेरिकन जावई दयाच्या चिंताने करतील दोषे, दयाच्या चिंताने करतील दोषे, दयाच्या चिंताने करतील दोषे, दयाच्या चिंताने करतील दोषे. दयाच्या चिंतेने करतील दोषी, दयाच्या चिंतेने करतील दोषी, दयाच्या चिंतेने करतील दोषी, दयाच्या चिंतेने करतील दोषी. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या, दयाच्या चिंताने करतील दोषे, दयाच्या चिंताने करतील दोषे, दयाच्या चिंताने करतील दोषे, दयाच्या चिंताने करतील करतील दोषी, दयाच्या चिंतेने करतील दोषी, दयाच्या चिंतेने करतील दोषी, दयाच्या चिंतेने तर एवढा मोठा त्या भगवंताच्या नामाचा महिमा आहे की त्या एका नामाने तुमच्या आमच्या पापाच्या राशीच्या राशी जळून काय होणार आहे, भस्म होणार आहे. बघा एक अमेरिकन जावई भारतामध्ये दिवाळीच्या सणाकरिता आला. मात्र आता अमेरिकेचं काय असतं, बरमुडा पॅन्ट, तोंडात गुटखा, हा सगळा थाट तो अमेरिकेच्या जावयाचा. आता तो टीव्ही बघत बसला. मात्र दिवाळीचा सण असल्यामुळे सासरा तिकडनं ओरडत, याचा सासरा जावयाचा म्हणजे पोरीचा बाप तिकडनं ओरडत ओरडत आला, अरे उठा, कोणी गोडधोड करा, कोणी पंत्या लावा, कोणी फटाके फोडा. म्हणून सगळेजण आपल्या आपल्या कामामध्ये मग्न होते. मात्र याच्या बायकोचा जो भाऊ होता तो बाहेर पंत्या लावत होता अशा लाईनशीर. हा इकडनं गुटखा थुंकण्यासाठी घरातून बाहेर गेला. बरं गुटखा तो थुंकला. आता यानं त्यांच्या अमेरिकेत काही अशा पंत्या वगैरे लावत नव्हते. त्यानं विचारलं म्हणे काय हो हे, आता याने केली ना त्याची मस्करी, म्हणे सूर्याचं पिल्लू आहे. ते सूर्याचं पिल्लू होतं का नाही. हा जावई विचार करतो की अरे आपल्या अमेरिकेमध्ये मोठा सूर्य पाहिला होता, हे सूर्याचं पिल्लू. बरं आपण काहीतरी वेगळी गोष्ट केल्यावर आपली डिमांड वाढते की नाही. मग याने विचार केला आपण जर सूर्याचं पिल्लू अमेरिकेला घेऊन गेलो तर आपल्याला काय लोक मानतील. मग याने विचार केला आपण जर हे सूर्याचं पिल्लू मागितलं तर हे काही एका शब्दात देणार, कारण यांनी अजून लग्नाचा हुंडाच देईल नाही. मग याने काय केलं, सगळे रात्री झोपले. हा 12-1 वाजता मस्त हळूच दरवाजाची कडी उघडली आणि हा बाहेर गेला. ते सूर्याचं पिल्लू घेतलं. सूर्याचं पिल्लू होतं का होते, पंती होती. काय होती, पंती. लपवायची कुठं, कारण सकाळी आपल्याला जायचं होतं आपल्या अमेरिकेला, रात्रभर लपवायची कुठं. म्हणून याने काय केलं, बाहेर जी सासऱ्याची 10 लाख गवताची पेंडी होती त्या गवताच्या वळीच्या 2 पेंड्या वर
केलं आणि त्याच्या खाली त्या सूर्याचं पिल्लू लपून ठेवलं. आता मला सांगा ते एवढंच सूर्याचं पिल्लू गप्प बसेल का हो? नाही. 10 लाख गवताच्या पेंडीची क्षणात 2 चिमट्या राख केली. महाराज सगळे गाव जाग झालं. कोणी पाणी मारताय तर ती आग थांबना, ते विस्तू थांबना, सगळं तसंच. सासरा बाहेर आला, पाहत होता आपलं एवढं नुकसान झालेलं. डोक्याला हात लावून दारात सासरा बसला. पण बघा हा जो जावई होता तो काही गप्प बसला नाही. अख्ख्या वळईला गारके घालत फिरला. सासरा म्हणतो, ओ जावई तिकडं काय करताय? इकडे. ओ सासरे तुम्ही गप्प बसा. तुमच्या त्या 10 लाख गवताच्या पेंडीमध्ये माझ्या त्या सूर्याचं पिल्लू जळून मेलं असेल. खरं सांगा ते सूर्याचं पिल्लू होतं का? नाही. सासरा म्हणतो 100% या उत्पादनात ही आग लावली असेल. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की 10 लाख गवताच्या पेंडीची क्षणात त्या एवढ्याशा पंतीने 2 चिमट्या राख केली. तर त्याच प्रकारे एका भगवंताच्या नामाने तुमच्या आमच्या अनंत अशा पापाच्या राशीच्या राशी जळणार नाही का? तर बघा मग आपण या नरदेहरूपी गावाला या मृत्यू लोकात जन्माला आलोय. तर आपल्याही पापाच्या राशीच्या राशी जळून त्या भगवंताच्या नामाने खाक होणार आहे. मग जनाबाई महाराज काय सांगताय अभंगाचं शेवटचं शब्द. नाम तारका
माझी जनी वाचे नाम विठ्ठलाचे तेने सार्थक हो देहाचे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मोठ्या प्रेमाने मुखाने टाळी, बरोबर, हाताने टाळी व मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठोबा आतापर्यंत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जनाबाई महाराजांचा अभंग घेऊन आता एकच सांगत आले की भगवंताच्या नामस्मरणाने तुमच्या आमच्या नरदेहाचा सार्थक होणार आहे, आपला उद्धार होणार आहे. परंतु बघा, एक पाऊल पुढे जाऊन सांगते, एक वेळ देवाची सेवा करून आई मिळवता येत नाही, पण आईची सेवा करून देव नक्कीच मिळवता येतो. त्यामुळे जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांचा सांभाळ करा, आई वडिलांची सेवा करा. एक वेळ देवाच्या देवळात नाही जाता आलं तरीही चालेल, परंतु घरात जे आई वडील रूपी देवे त्यांचा सांभाळ करा. कारण जेव्हा आपल्या आयुष्यातला आईचा हात निघून जातो ना, तेव्हा आपण आईच्या फोटोसमोर बसून रडतो आणि आईला विनवणी करतो. काय विनवणी करतो आपण आईला? कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, हो कोण वागेन तुझ्या या बाळाला. कशाला गेलीस आई तू स्वर्गाला, हो कोण वागेन तुझ्या या बाळाला. कशाला जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत आई वडिलांचा सांभाळ करा. त्यानंतर आज आजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही सेवा माझ्याकडे आली. सर्वांच्या प्रेमाने, बाबांच्या आशीर्वादाने ही सेवा माझ्याकडे आली. जसा माझ्या परीने हा विषय मांडता येईल, जशी ही सेवा पूर्णत्वाला नेता येईल तशी मी नेली. काही जर माझ्याकडनं चुकलं असेल तर मोठ्या प्रेमाने माफ करा, मोठ्या मनाने माफ करा, तुमचीच लेख समजून माफ करा. परंतु पहिली लेख असेल तर दुसरी माना, दुसरी असेल तर तिसरी माना, तिसरी असेल तर चौथी माना, नसेल तर दत्तक घ्या. काही चांगलं घेऊन जाण्यासारखं असेल ते नक्कीच घेऊन जा. त्यानंतर तुम्हा सर्वांच्या चरणावर ही सेवा समर्पित करते. कैलासवासी
जिजाबाई देवराम लहाने आजींच्या चरणावर सेवा समर्पित करते. गुरुवारी हरिभक्त परायण बोराडे बाबांच्या चरणावर समर्पित करते. माता पितांच्या व पांडुरंगाच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली